राजुऱ्यातील इन्फंट जीसस शाळेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समाजमन सुन्न करणारी असून याबाबत संबंधित दोषींवर पास्को कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे। याबाबत निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। सर्व दोषींना त्वरित अटक करावी आणि याचा तपास CID मार्फत करण्यात यावा, तसेच कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। राजुरा तहसीलमध्ये जे इन्फंट जीसस कॉन्व्हेंट हायस्कूल वसतिगृहामध्ये ज्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाले, लैंगिक अत्याचार झाले, त्यांना योग्य त्या न्याय मिळावा आणि या प्रकरणातील जे कोणी मुख्य आरोपी आणि चालकांसह सगळे जे संबंधित कोणी प्रशासकीय शासकीय व्यवस्थेमधले काही हातभार लावत असतील त्या सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना कायमचा बंदिस्त आळा लागेल। जीसस कॉन्व्हेंट या शाळेमध्ये ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आम्ही मूल येथील तहसीलदारांकडे आम्ही निवेदन दिलेले आहे, तरी त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती। वारंवार मुलींवर अत्याचार होत आहे, यावर तुमची काय इच्छा आहे? कोणती शिक्षा झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी। इन्फंट जीसस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वसतिगृहामध्ये अल्पवयीन मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार झालेला आहे, त्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये समाविष्ट असणारे संपूर्ण त्या ठिकाणचं प्रशासन, संस्थाचालक आणि जे कोणी या घटनेला कारणीभूत आहे त्या सर्वांवरती कठोर अशी शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर त्वरित कारवाई होऊन व्हायला पाहिजे।